लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत। बरोबर ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी। लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे 10वा हप्ता आहे याच्याबद्दलच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी याद्या समोर आलेल्या आहेत आणि या याद्या तुमचं नाव असेल तर आणि तरच तुम्हाला 10वा हप्ता पुढे भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्यांना 10वा हप्ता हवाय का, एप्रिलचा हप्ता हवाय का, तर हे नाव तुमचं यादीमध्ये असायला पाहिजे। ते नाव कसं चेक करायचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। एकदम मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता काही जिल्ह्यांच्या या ठिकाणी बऱ्याच याद्या पुढे आलेल्या आहेत। ज्या मोठे जिल्हे आहेत त्यांच्या याद्या अजून थोडेफार 1 ते 2 दिवसांमध्ये पुढे येणार आहेत। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो हे याद्यामध्ये नाव असेल तर आणि तरच तुम्हाला 10वा हप्ता भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो कुणाला 10वा हप्ता हवाय पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की लक्षात घ्या हा 10वा हप्ता गेम चेंजर असणार आहे। कारण की जर हा हप्ता तुम्हाला जर भेटला तर या ठिकाणी पुढचे हप्ते तुमचे कंटिन्यू चालू राहणार आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी आहे याद्यामध्ये तुम्हाला नाव चेक कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या याद्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही, त्या नावापुढे काय माहिती आली आहे, काय स्टेटस आहे, तुम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही। आणि चॅनलला कोणी जर नवीन आला असाल ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ताईंना या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। ज्या ताईंना मागचा मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता त्या ताईंना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र असे 3000 रुपये भेटणार आहेत आणि बाकीच्या ताईंना 1500 रुपये भेटणार आहेत। आणि ज्या ताई नमो शेतकरी योजनेच्या वगैरे असतील त्यांना या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हे पैसे तुम्हाला जो 10वा हप्ता आहे तो कधी वाटप होणार आहे, नेमकी तारीख काय असणार आहे, 30 एप्रिल ही तारीख समोर आली आहे। अक्षय तृतीयाचा मुहूर्त लागलाय, मग ह्या तारखेला पैसे येणार का नाही अकाउंटला हे पण या ठिकाणी क्लिअर करून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। अगोदर तुम्हाला सगळ्यात अगोदर बातमी दाखवतो, नेमकी बातमी कुठं आलेली आहे, कधी आलेली आहे बातमी, सगळं तुमच्या समोर या ठिकाणी पुराव्यासहित दाखवणार आहे। ब्रेकिंग न्यूज या तुमच्या समोर दिसत आहे, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी झाली जाहीर, लिस्ट मध्ये नाव चेक करा। लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी झाली जाहीर, लिस्ट मध्ये नाव चेक करा। या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता, या ठिकाणी एप्रिल 19 एप्रिल 2025 ची ही तुमच्या समोर बातमी आहे। 19 एप्रिलच्या संध्याकाळी ही बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात लेटेस्ट अपडेट तुम्हाला आता दाखवत आहे, कारण की काल रात्री जवळजवळ रात्रीपर्यंत ह्या याद्या पुढे सरकलेल्या आहेत आणि आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ह्या याद्या आता पुढे आलेल्या आहेत। आज रविवार असल्यामुळे बऱ्याच ऑफिसला सुट्टी आहे, त्याच्यामुळे उद्यापासून राहिलेल्या सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी पाहता येणार आहेत। आता बऱ्याच टाइम असेल की सर आता हे नाव आम्ही चेक कसं करायचंय, याद्या आता आमच्या जिल्ह्याच्या जाहीर झाल्यात, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अशा काही जिल्ह्यांच्या याद्या थोडेफार अजून पेंडिंग आहेत, कारण की मोठे जिल्हे असल्यामुळे त्यांच्या याद्या अजून पेंडिंग आहेत। पण बाकीचे जे छोटे जिल्हे आहेत, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा तुमचं धुळे असेल, इकडे परभणी असेल, या ठिकाणी छोटी सांगली असेल, कोल्हापूर असेल, असे छोटे पालघर असेल, रत्नागिरी असेल, अशा छोट्या जिल्ह्यांच्या याद्या पुढे आलेल्या आहेत आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करता येणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला नाव चेक करायचं सांगायचं का, कसं चेक करायचंय आणि तुमचं त्याच्यासाठी एकदा नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचा जिल्हा सांगा आणि तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फॉर्म कुठं भरला होता हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही वेब पोर्टलवर फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, ज्यांनी कशावर फॉर्म भरला होता, नारी शक्तीवर फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी प्रोसेस वेगळी आहे आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता त्यांची प्रोसेस वेगळी आहे। चेक करण्याची प्रोसेस सगळ्यांची वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे एक तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे वेब पोर्टल वाल्या ताईंची। वेब पोर्टल वाल्या ताईंनी कसं चेक करायचंय की त्यांचं स्टेटस कसं चेक करायचंय, त्यांची यादीत नाव आलंय का नाही ते कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवत आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यानुसार याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे। वेबसाईटवर म्हणजे जी अधिकृत .government.in अशा ज्या याद्या असतात, जिल्हा परिषदच्या याद्या असतील किंवा तुमच्या नगर परिषदच्या याद्या असतील किंवा महानगरपालिकेच्या याद्या असतील, अशा .government.in अशा वेबसाईटवर जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला महिला व बाल विकास
विभाग जो आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला लाभार्थी याद्या, लाडक्या बहिणीच्या लाभार्थी याद्यावर क्लिक करायचंय आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचंय की तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का नाही. तुम्हाला एकदम सोप्या स्टेप मध्ये सांगितलंय बघा. सगळ्यात पहिली अधिकृत वेबसाईट बघायची आहे, त्याच्यानंतर लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला जायचं आहे. कोणत्या लाभार्थी यादी, महिला व बाल विकास विभाग आहे त्याच्यामध्ये जायचंय. त्याच्यामध्ये आपली यादी चेक करायची जिल्ह्यानुसारची आणि नंतर तुमचं नाव टाकायचंय किंवा मोबाईल नंबर नाही जमणार पण आधार कार्ड टाकून तुम्ही पण चेक करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघू शकतात. आता यादी नेमकी दिसती कशी ती तुम्ही बघू शकता. डाउनलोड वगैरे करून घ्यायची यादी. डाउनलोड तुमच्या मोबाईल मध्ये झाल्यानंतर अशा स्वरूपाची यादी तुमच्या समोर दिसते. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बरोबर, लक्षात घ्या. आणि बऱ्याच साईनला जर ऍक्सेस नसेल, बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय होतं ऍक्सेस देत नाहीत, त्याच्यामुळे ऍक्सेस नसेल कुणाला पाहता येत नसेल, काळजी करू नका. तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या. त्यांना सगळ्यांना ऍक्सेस आहेत, त्याला सगळ्याला पाहता येते. आणि अंगणवाडी सेविकांना पण काही माहित नसेल, त्यामध्ये असेल की आम्हाला काहीच माहित नाही, कसं बघायचं, कुठं काय करायचं आम्हाला माहित नाही, आम्हाला त्याचा युजरचा ऍक्सेस नाहीये, तर त्याच्यानंतर पुढे एक स्टेप करायची तुम्हाला, ती म्हणजे महिला व बाल विकास जे विभाग असतं, जे ऑफिस असतं, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर सगळ्यात आधी घरी बसल्या बसल्या तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली, ती सोपी पद्धत तुम्हाला अगोदर दाखवतो बघा. या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय एक हे जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवत आहे. नाव तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव वगैरे सगळे दिसतील. त्याच्यानंतर पत्ता, तुमचा जिल्हा वगैरे काय टाकला तुम्ही पत्ता सगळं दिसेल. मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तारीख म्हणजे जन्म तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्त्री वगैरे म्हणजे तुमचं सगळ्या लाडक्या बहीण असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सगळे आधार क्रमांक या ठिकाणी दिसणार आहेत. नंतर पिन कोड म्हणजे तुमच्या जिल्ह्याची भरलाय त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती या ठिकाणी दिसणार आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना काय टाकलंय, लग्न झालेलं आहे का लग्न झालेलं आहे हे दिसणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बँकेचं नाव म्हणजे तुम्ही कोणत्या बँकेचं नाव दिलेलं आहे ते पासबुकवरचं नाव तिथे दिसणार आहे. त्याच्यानंतर IFSC कोड दिसणार आहे, बँकेचं खातं दिसणार आहे, जमा राशी दिसणार आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसणार. त्याच्यामध्ये तुम्ही इतर योजनेचा कोणता लाभ घेत आहेत का ते पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत ते पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा होईल आणि तुम्हाला पुढचा हप्ता किती असणार आहे, 10वा हप्ता, त्याच्याबद्दल किती रुपये जमा होणार आहेत ते सगळ्या गोष्टी तिथं दिसणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो हे एकदम सोप्या भाषेत सांगितले, अशा स्वरूपात तुम्हाला याद्या पाहता येणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याच्या अशा स्वरूपात याद्या लागलेल्या आहेत. काही जिल्ह्यांच्या अजून बाकी असतील तर त्यांनी काळजी करू नका, त्यांच्या पण याद्या लवकरात लवकर पाहायला मिळतील. आता बऱ्याच ताईला म्हणत असतील की सर आम्हाला हे याद्या पण पाहता येत नाही, अजून सोपी पद्धत सांगा. तर अजून एक सोपी पद्धत सांगतो. डायरेक्ट ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला होता त्या ताईंनी काय करायचं, लॉग इन करायचंय माझी लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर बघा, वेबसाईट पण दिलेली आहे, तुम्हाला बघायचं असेल तर ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटवर जायचंय, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला लॉग इन करायचंय. बघा या ठिकाणी दिसतंय बघा, अर्जदार लॉग इन या ठिकाणी दिसतंय, त्याच्यावर लॉग इन वर क्लिक करायचंय. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं या ठिकाणी दिसेल अशा स्वरूपाचं पेज. मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा या ठिकाणी टाकून या ठिकाणी काय करायचंय, लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर सगळं दिसेल. या ठिकाणी तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, स्टेटस काय दिसतंय सगळं या ठिकाणी दिसेल. तुमचं या ठिकाणी सगळी कुंडली तुमची जी आहे ती सगळी दिसणार आहे. तर अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे का, इतर योजनेचा काही लाभ घेतलेला आहे का, सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर अशा स्वरूपाच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत, तुम्ही तुमच्या याद्या पाहू शकतात. कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडक्या बहिणींनो 10वा हप्ता कुणाला पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याद्या तुम्हाला पाहिजेत का जिल्ह्यानुसार त्याच्यासाठी तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि याद्या तुम्हाला पाहिजेत का ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यानुसार आपण तुम्हाला सांगणार आहे. तर काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय. इथेच थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.